मला माझ्या बायकोला भेटायचंय. ही काय पद्धत झाली का वागण्याची? तुला माहित नाही मी कोण आहे ते? आणि तुम्हाला माहित नाही का की सिद्धिराज गाडे पाटलाला त्याच्या बायकोला भेटण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. तू असा नाही ऐकणार. तुला काय वाटलं तू मला एक मारल्यानंतर मी गप्प बसणार आहे? ए, तू काय वागतोस हे भान आहे का तुला? ड्युटीवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलणं कायद्याने गुन्हा आहे, माहित नाही तुला? परत जर असं वागला ना, आत टाकेन तुला, कळलं? खरंच? शपथ घ्या. क्या 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 शपथ घ्या. लक्ष्मी अगं आई, मला माहितीये तुम्हाला घराचं खूप टेन्शन आलं. आजींना आपण घेऊन इथे किती दिवस राहायचं, कसं राहायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करताय ना तुम्ही. पण काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हरीश भाऊजी सिंचना ऑनलाईन घर बघतायत ना, मिळेल आपल्याला छान घर आणि आपण परत छान घरात आनंदी राहू. काळजी करू नका. हो आई, मी पण काही ब्रोकर्सचे नंबर काढलेत. उद्या वेळ काढून मी पण घर बघायला जाईल. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न केले ना तर लवकरच आपल्याला घर मिळेल आणि आपल्याला ह्या फॅक्टरीत नाही राहावं लागणार. हो, पाहिलंच लक्ष्मी, आपली सगळी मुलं अगदी जोमाने प्रयत्न करतायत, घर शोधतायत. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. घर नक्की मिळणार आपल्याला आणि छान घर मिळणार. तसं नाही हो, आपण काहीही सहन करू, पण आपल्यामुळे सासूबाईंना आप्पांना त्रास झालेला नाही बघवत आहे मला. किती म्हटलं तरी घर नाही ना हो हे. ते काही बोलत नाहीत पण त्यांना काहीतरी वाटत असणारच ना. आता तुम्ही सगळे मिळून घर शोधताय पण शेवटी ते भाड्याचंच ना. आता ह्या क्षणी खरंच वाटतंय स्वतःचं घर असायलाच हवं. कधी एकदा आपलं स्वतःचं छोटं का होईना पण घर होतंय आणि त्यावर लक्ष्मी निवासी पाटी लावते असं होतंय आता मला. आपली ती लक्ष्मी निवासची पाटी आणली आहे ना तुम्ही? अहो मी बॅगेत भरून ठेवली होती. नाही आता इकडच्या सामानात ती बॅग दिसत नाहीये. मला वाटलं तुम्ही ठेवली कुठेतरी. वीणा, अगं लक्ष्मी निवास पाटी ठेवलेली एक बॅग होती ती मला कुठे सापडत नाहीये. तू पाहिलीस का? आई तिथे त्या खालच्या बॅग मध्ये बघा एकदा. लक्ष्मी तू आधी शांत हो. आई ऐक माझं, हे बघ अशी पॅनिक होऊ नकोस. तू तू थांब इथे, मी आतल्या बॅग्स मध्ये चेक करते. हा बघ जरा. शोधा. मला आता आठवत नाहीये कारण इथल्या बॅगांमध्ये ती बॅग दिसत नाहीये मला. तुझ्याकडे दिली होती का मी निघताना? नाही हो आई, मी वरदला सोडायला नाही का गेले? हो, ही वरदला घेऊन आधी गेले. हा जानू. बाबा आई मी आतल्या बॅग्स मध्ये चेक केलं पण त्यातही नाहीये पाटी. नाही सापडली. मग लक्ष्मी ती बोचकी आहे ती बघितली का तुम्ही लोकांनी? मी सांगतो नक्की त्यात असणार. थांब मी आलो बघू. हा अरे देवा, तिकडेच तर नाही ना राहिली ती बॅग. सापडली? नाही तिकडेही नाहीये. म्हणजे नक्की पाटी आपल्या त्या घरीच राहिली हो आता. लक्ष्मी एवढी काही मोठी गोष्ट नाहीये. तुला असं वाटतंय ना पाटी घरीच राहिली आहे? ठीक आहे, उद्या सकाळी मी जाईन आणि पाटी घेऊन येईन, मग तर झालं. नाही सकाळी कशाला, आपण दोघं आत्ताच जाऊया. चला निघूया. सया करा. मिस्टर श्रीनिवास, या घराच्या चाव्या.
साहेब, या चाव्या घ्यायचा मान माझा नाही, माझ्या बायकोचा आहे. लक्ष्मी, आनंदानी घर भरले आपले प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते मन कधी दुःख इथे सारते घर सारे सुखी नाहते ही कूस मायची वडिलांच्या छायची घर हे जण मिस्टर श्रीनिवास, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. चल. लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. जय सर, तुमचे आभार कसे मानायचे हेच मला कळत नाही. तुम्ही आम्हाला सगळ्यांना आमच्या हक्काचा आसरा मिळवून दिला. खूप खूप धन्यवाद. हो काका, मी सिद्धूचा मित्र आहे आणि इथून पुढे आपण एकत्र बिझनेस करणार आहोत. सो प्लीज मला जय म्हणा. नाही हो, ज्या वास्तूतून आम्हाला अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं होतं, डोळ्यात दुःखाचे अश्रू होते, त्या वास्तूत पुन्हा एकदा आनंदाच्या अश्रूंसकट जायला मिळते. खरंच आभार. नाही काकू, मी काहीही केलं नाहीये. हे सगळं काकांच्या मेहनतीमुळे शक्य झालं आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स.